नोकरी लागली ना मेला. मनाचा काय परिणाम आहे मला सांगा मनावरती, नाही का? तेव्हा भगवंत काय म्हणतायत या बाबतीमध्ये की माझं सांगणं तुझ्या मनामध्ये व्यवस्थित जावं याकरता तू माझा मित्र आहेस, तू माझा सखा आहेस, ही भूमिका तू सोडू नकोस. मी नेहमी गमतीनं असं म्हणतो की तुमच्या मनाचं कपाट खोलल्याशिवाय सांगणाऱ्याचा परिणामच होणार नाही त्याच्यावरती, नाही का? हे इंग्लिश मध्ये ओपन युअर सेल्फ टू द स्पीकर. बरं, त्याशिवाय कसं होईल मला सांगा? नाही तर ज्ञानेश्वरीचे पारायण करून काय होतंय, तुम्ही समजा रेनकोट घातलेला आहे आणि पावसात जाऊन आला, आत कोरडा, तसं आपलं पारायण झालं हो, पण आत काय आहे? कोरड्याचं कोरडा आपला असं होतं. त्यातल्या काही रेनकोट म्हणजे असे असतात की जाम एक थेंब सुद्धा जात नाही. सांगण्यात हेतू लक्षात आला आपल्या. आता त्या पुढे अर्जुनाचा प्रश्न आहे. बरं का, प्रश्न काय आहे? अर्जुन हा सामान्य मनुष्य, सामान्य कशा दृष्टीनं? अध्यात्माच्या दृष्टीनं. भगवंतावर प्रेम खरं, पण बुद्धीच्या दृष्टीनं अध्यात्माची बुद्धी नाही, ती बुद्धी फार निराळी असते. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सद्बुद्धी म्हणलेलं आहे दुसऱ्या अध्यायात, आठवतं का? आणि म्हणाले जैसी दीप कलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. ती आतून असते, बरोबर कळतं त्याला. म्हणून ज्याला भगवंताचं स्वाभाविक थोडं प्रेम आहे, ती दीपकलिका, त्याला ते आपोआपच कळतं काय आहे ते. चांगल्या चांगल्या बुद्धिमान माणसाला ते कळायचं नाही, ते त्याला कळतं. बरं का, ते सांगण्याचा हेतू काय आपल्याला? तर अर्जुनाची बुद्धी ही व्यवहारी बुद्धी, साधी. तो आपला लढाऊ मनुष्य होता, बरं का, असा. तेव्हा त्याच्या मनात असा संशय आला. भगवंताने काय विचारलं, सांगितलं, विचारलं नाही, सांगितलं तो कोण? सूर्य, आणि तो इक्ष्वाकू, आणि त्याला मी हे सांगितलं. बरं, अर्जुन म्हणाला ते सूर्य केव्हा झाला माहिती नाही, तो इक्ष्वाकू कोण होता त्याचं नाव ऐकलं नाही. अरे, यांचे नाव आम्ही कधी ऐकले, इतके ते जुने, आणि तू अलीकडचा, तर तू त्यांना सांगितलंस हे कसं काय? कॉमन सेन्स आहे, साधं आहे. म्हणजे तू जर अलीकडचाच आहेस तर तू त्यांना मी सांगितलं असं म्हणतोस, हे कसं काय? हे जरा चमत्कारिक दिसतं. म्हणून म्हणले तेव्हा अर्जुन म्हणे श्रीहरी. अर्जुनाची भूमिका जरी व्यवहारी बुद्धी असली तरी भगवंताच्या ज्ञानाबद्दल त्याला अतिशय प्रेम. आणि नुसतं नव्हे, भगवंत हा अलौकिक आहे, चमत्कारमय आहे, ही जाणी त्याला पक्की होती. म्हणून म्हणाले अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुले याचा स्नेह करी, तेथ विस्मय काय अवधारी कृपानिधी. अरे कृपेच्या सागरा, एखाद्या आई आहे, त्या आपल्या मुलावरती अत्यंत प्रेम करते, या चमत्कार काय आहे? हे का म्हणतोय? तू सांगितल्यावर मी संशय घेऊन प्रश्न विचारतोय, तो प्रेमाने विचारतोय, लक्षात ठेव. माझी अक्कल चालवावी म्हणून मी विचारित नाहीये, माझ्या मनात येते त्याला मी काय करू. म्हणून सद्गुरूची आज्ञा पाळताना त्यांनी सांगितलं अमुक कर. संशय येतोय, त्यांना सांगावं, आपण म्हणता हे खरं आहे, पण माझ्या मनात हा संशय याला मी काय करू, त्याला उत्तर देतात. म्हणजे आपली अक्कल चालवावी म्हणून विचारू नये, मनात येते हे खरं. बरं का, एक उदाहरण सांगतो याचं. एकाने महाराजांना प्रश्न विचारला, महाराज आपण राम राम म्हणता आणि त्यांनी देव भेटतो असं सांगता, पण मी इतके वर्ष राम राम म्हणतोय, मला देव भेटत नाहीये, हे कसं काय? तर म्हणजे तुझा प्रश्न बरोबर आहे, पण प्रश्न विचारण्याचा हेतू काय? हेतू आपली परीक्षा घ्यावी हा नाही, फक्त हे असं का होतं एवढं सांगा. तेव्हा महाराज म्हणले याचं उत्तर मी देतो. ते असं आहे, म्हणाले तुझा मुलगा पैसे मिळवतोय, तो पैसा मिळवून आणलेला पैसा तुला किती खरा वाटतो? हो, माझाच पैसा आहे तो, माझ्या मुलांनी पगार आला की माझ्या हातात देतो. ते गुरुने दिलेलं नाम तेवढं खरं वाटतंय का? म्हणाले मुलाने नोकरी करून आणलेला पैसा तुझ्या हातात दिल्यावर तुला किती खरा वाटतो? त्याच्या मानाने मी दिलेलं नाम तुला किती खरं वाटतंय? होय म्हणलं, बा खरं आहे आपलं म्हणणं. ते तितकं खरं वाटायला लागलं की देव भेटला म्हणले तुला, आणि तिथे सगळं लफडं आहे. हे सगळं तत्वज्ञान आपण वाचतो, पण हे कसं होतं,
बाहेर जाताना डोक्यावर टोपी घालावी, हॅट घालावी, घरी आली की काढून ठेवावी, तशापैकी होत आहे निरूपणकार तसाच. बरं का? बरं हा, ते नाही, त्या डोक्याला आत शिरत नाही. मागे मी आपल्याला सांगितलं नाही का की अलीकडे ती हेअरस्टाईलची दुकानं निघालेली आहेत बघा, हेअरस्टाईल करायची. अरे डोक्यात तुम्ही केस उलटे सुलटे कसे करा, संन्यासारखे करा, आमक्यासारखे करा, आपण आत काय आहे त्याच्या ते नको का बघायला, आत फरक काय आहे असं नाही का. माझ्या म्हणण्यात हेतू लक्षात आला ना, आत फरक झाला पाहिजे ना, तो फरक आमचा होत नाही म्हणून ते साधत नाही. विचाराला काहीच हरकत नाही संशय. मग म्हणून भगवंताला अर्जुन विनवतो, आई जसं मुलावरती अत्यंत प्रेम करते आणि त्याच्याबद्दल तो काही विचारलं तर त्याला वाईट वाटून देत नाही, तसं भगवंता मी आता प्रश्न विचारतोय तुला तो बघ. काय? तू संसार श्रांतांची सावली. काय आहे अमृतानुभवामध्ये शेवटी बरं का ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मी हा जो ग्रंथ सांगितला 800 ओव्या आहेत त्यामध्ये 10 प्रकरण, तर म्हणाले याच्यामध्ये माणसाची जी जाणीव आहे त्या संवित म्हणतात त्याला संस्कृतामध्ये, संवित, त्या संवितेचं स्वरूप सांगितलंय. बरं हे पूर्वी सांगितलेलंच आहे लोकांनी आणि म्हणून पुन्हा सांगतोय. मग त्याचं की नाही परिहार करतात, जस्टिफिकेशन. हे का तुम्ही पुन्हा का सांगितलं? ते म्हणजे आवडीची जी वस्तू आहे त्या वस्तूचं सेवन पुन्हा पुन्हा केलं तर आवडतं. आवडीचं जे नातं आहे त्याचं पुन्हा पुन्हा म्हणलंय त्याचं वर्णन केलेलं आवडतं. तसं मला याच्याशिवाय चैन पडत नाही म्हणून मी हे केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना भगवंताची स्तुती करायचा प्रसंग आला की ज्ञानेश्वर महाराज एकदम विरघळतात. तर म्हणाले तू कसं आहे, आधी आईच आहे दिलं, नंतर संसार श्रांतांची सावली. एक एक विशेषण बघा त्यांची. संसारामध्ये अत्यंत थकलेले, श्रांत म्हणजे थकलेले, पण थकलेले कसे, श्रम होऊन आता होत नाही म्हणून असहाय्य झालेले त्यांना शांत म्हणतात. त्यांची सावली आहे. जसं उन्हामध्ये तापला की जसं सावलीत जाऊन बसावं आणि आराम वाटावा, तसं तुझ्या सहवासामध्ये तो शांत झाला पाहिजे. इथे सांगतो आपल्याला मी, आपली मानस पूजा अशी तयार झाली पाहिजे. काही जरा अस्वस्थ झाली, क्षणभर डोळे झाकावे, त्यांची मूर्ती समोर आणावी, पाय डोकं ठेवावं, मन शांत झालंच पाहिजे. हे त्याचं महत्व आहे. बरं, अनुभव घेऊन पाहण्यासारखं आहे. तेही जमत नसेल तर हातपाय धुवाय. गुरुदेव रानडे हे मला त्या काका तुळपुळ्याने सांगितलं. झालं काय, ते इथे आले होते मुंबईमध्ये. ते ऑफिसर लोकांचं एक बिल्डिंग आहे इथे, त्याचं काय नाव पण एक यशोधन, काय यशोधन ना, ते तिथे ते उतरले होते कोणाकडे. झालं काय, एक अर्धा तास त्यांनी काहीतरी असं सांगितलं आणि लगेच म्हणले आता आपण नामस्मरण करायला बसू म्हणाले. बरं का, तर हे मला तिथे हजर असल्या एका ऑफिसरच्या बायकोने सांगितलं की वा असं असं त्यामुळे आम्ही जप केला. तर ते मला भेटल्यावर मी विचारलं, म्हणलं हे काय, तर ते काय म्हणाले की ही